नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील लाखो शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपवणारी बातमी अखेर समोर आली आहे। शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या बँक खात्यावर डीबीटीच्या अंतर्गत पीक विमा, नुकसान भरपाई आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे एकत्र जमा होणार आहेत। नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी येणार असा प्रश्न महिनोमहिने शेतकऱ्यांच्या मनात होता, परंतु आता त्याची प्रतीक्षा संपली आहे। कारण सरकारने एक नाही, दोन नाही तर 3 मोठे निर्णय घेतले आहेत आणि हे 3 निर्णय पूर्णपणे पैसे वाटपासंदर्भातील आहेत। शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला फक्त एक हप्ता मिळणार नाही, 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकत्र मिळून 4000 रुपये तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत। त्याचबरोबर पीक विमा, नुकसान भरपाईचे 17 ते 19,000 रुपये सुद्धा डीबीटीच्या अंतर्गत थेट खात्यावर जमा होणार आहेत। ही बातमी ऐकून महाराष्ट्रातील शेतकरी राजा खऱ्या अर्थाने खुश झाला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ अर्धवट अजिबात सोडून जाऊ नका। अर्धवट माहिती नेहमीच नुकसानकारक असते। पैसे कधी मिळणार, कोणत्या जिल्ह्यात आधी मिळणार आणि पैसे मिळवण्यासाठी कोणती 2 महत्त्वाची कामे आहेत, हे सर्व आज सविस्तर सांगणार आहे। शेवटपर्यंत लक्षपूर्वक व्हिडिओ बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून सर्व महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत मिळेल। शेतकरी बांधवांनो, आधी बघूया नमो शेतकरी योजनेबद्दलची सर्वात महत्त्वाची माहिती। नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांची आर्थिक मदत मिळत असते। पीएम किसान योजनेअंतर्गत सुद्धा 6000 रुपये मिळतात, म्हणजेच दोन्ही योजनांचे मिळून 12000 रुपये मिळत असतात। ही रक्कम हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते। आता सर्वांचे लक्ष 9व्या आणि 10व्या हप्त्याकडे लागले आहे। सरकारने डीबीटीला मंजुरी दिली आहे। प्रत्येक शेतकऱ्याला 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये असे मिळून 4000 रुपये 2 टप्प्यात दिले जाणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डीबीटी प्रक्रिया असल्यामुळे एकदा पैसे वाटपाला मंजुरी मिळाली की अवघ्या 30 ते 35 मिनिटांच्या आतमध्ये पूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। त्यामुळे आता उशीर होणार नाही हे नक्की। परंतु शेतकरी बांधवांनो, एक महत्त्वाची गोष्ट सांगते, सोशल मीडियावर आणि अनेक प्रकारच्या तारखा आणि बातम्या येत आहेत, परंतु कोणतीही माहिती अधिकृत घोषणाशिवाय निश्चित मानू नका। सरकारकडून अंतिम आदेश येतो तेव्हाच पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू होते। सूत्रांच्या माहितीनुसार 15 ऑगस्ट पर्यंत 2 हप्त्यांचे मिळून 4000 रुपये दिले जाऊ शकतात। 15 ऑगस्ट झेंडा वंदनानिमित्त शेतकऱ्यांसाठी खुशखबर येऊ शकते असे सांगितले जात आहे। परभणी जिल्ह्यासाठी 147 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। या जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना 13,000 तर काहींना 14,000 रुपये पीक विमा मिळणार आहे। त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। तिसरा जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास कोणत्याही क्षणी सुरुवात होणार आहे। या जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। चौथा जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यातील 140 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। काहींना 19,000 तर काहींना 20,000 रुपये पीक विमा मिळणार आहे। त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये वेगळेच मिळणार आहेत। शेतकरी बांधवांनो, जर या 12 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुमच्या बँक खात्यावर सर्वात आधी पूर्ण रक्कम जमा होणार आहे। उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा लवकरच वाटप होणार आहे। त्यामुळे कोणीही निराश होऊ नका। एक पण शेतकरी नाराज राहणार नाही असा निर्णय सरकारने घेतला आहे। शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाची माहिती सांगते की पैसे मिळवण्यासाठी 2 कामे अत्यंत गरजेची आहेत। जर ही 2 कामे तुम्ही पूर्ण केली नाहीत तर नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये आणि पीक विमा, नुकसान भरपाईचे 17 ते 18,000 रुपये तुम्हाला मिळणार नाहीत। त्यामुळे ही 2 महत्त्वाची कामे आजच करून घ्या। पहिले महत्त्वाचे काम म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक करा। जर हे केले नाही तर डीबीटीचे पैसे खात्यावर येणार नाहीत। आजच बँकेत जा आणि ही प्रक्रिया पूर्ण करा। उद्यावर ढकलू नका। दुसरे काम म्हणजे सीएससी सेंटरला भेट द्या। ई-केवायसी पूर्ण करा। जर ई-केवायसी केलेली नसेल तर तुमचे पैसे बंद होतील। नमो शेतकरी योजनेची येणारी रक्कम तुम्हाला मिळवायची नाही, त्यामुळे तात्काळ ई-केवायसी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। ही 2 कामे पूर्ण केली तर 100% तुमच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये
आणि पीक विमा नुकसान भरपाईचे वेळेत पैसे जमा होतील. शेतकरी बांधवांनो, आता थोडक्यात सांगते की आज काय करायचे आहे. पहिले महत्त्वाचे काम म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक करा. दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे CSC सेंटरला जाऊन KYC त्वरित पूर्ण करून घ्या. तिसरे, कोणत्याही खोट्या बातम्यांवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका. चौथे, सरकारच्या अधिकृत घोषणेची वाट बघा. पाचवे, तुमचे बँक खाते पासबुक अपडेट करत राहा. हीच 5 कामे आजच पूर्ण केली तर नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आणि पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे नक्कीच मिळतील. हे चॅनल नेहमी तुम्हाला 100% खरी आणि उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न करते. ही माहिती तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना आत्ताच शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. पुढे काय निर्णय होतो याकडे आपले लक्ष राहीलच. त्यासाठी या चॅनलवर सक्रिय राहा. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.